Hello all, welcome you. In this video, we are going to see the science of standard 7, lesson number 2, plant structure and function, part 2. So in this part, we are going to study the structure of stem and leaves and flower. So let's see about the stem. So as you can see in the diagram, that the germinating seed, the part which is above the soil is called as a plumule, and that plumule grows into the stem. म्हणजे जी जर्मिनेटिंग सीड असते तिचे दोन भाग येतात. त्याचा जमिनीखाली जो भाग असतो दॅट इज रॅडिकल, आणि त्या रॅडिकलपासनं रूट वाढतं आणि जमिनीवर जो भाग येतो त्याला प्ल्युम्यूल असं म्हणतो, आणि या प्ल्युम्यूलपासनं खोड हे वाढत जातं. तर तुम्ही इथे खोडाची कशी उंची वाढत जाते हे तुम्हाला या आकृतीतून दिसेल. आता आपण पाहूयात खोडाचे भाग. तुम्हाला आकृतीतून दिसत आहे दॅट इज स्टेम. आपण पाहूयात नोड दिसत आहेत तुम्हाला, त्याचबरोबर इंटरनोड दिसत आहेत, पेटिओल दिसत आहेत, ॲक्झिलरी बड दिसत आहेत आणि ॲपिकल बड दिसत आहेत. तर एकेकाचा अभ्यास आपण करूयात. यू कॅन सी द नोड्स. फर्स्ट ऑफ ऑल सी द नोड्स. आता नोड हा जो भाग आहे, या नोड्सच्या ठिकाणी वनस्पतींना पानं येत असतात. द लीव्स कम आउट ऑफ द नोड्स, किंवा ज्या ठिकाणी पानं येतात त्या भागाला नोड असं म्हटलेलं आहे. दिसलंय सगळ्यांना? येस. आता पुढे जाऊन दोन नोडमधली जी जागा आहे त्याला इंटरनोड असं म्हटलेलं आहे. म्हणजे पानं एकाच ठिकाणी आलेली नाही आहे, ती विशिष्ट अंतर सोडून येतात, आणि त्यामुळे दोन नोड्समधली जी जागा आहे त्यालाच आपण इंटरनोड असं म्हणतो आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतं आहे, आपण पानाचा भाग विचार नंतर करणार आहोत. आता आपण पाहूयात ॲपिकल बड. आता खोडाला उंच नेणारी जी बड आहे, वर वर वाढत जाणारी जी बड आहे तिला ॲपिकल बड म्हटलेलं आहे, किंवा तिला टर्मिनल बड म्हटलं जातं, किंवा याला ग्रोईंग बड असं म्हणतात. द टिप or the apical end of the stem is called as a bud. आणि या ॲपिकल बडपासूनच किंवा ग्रोईंग बडपासूनच खोड हे उंच उंच वाढत जातं. त्यानंतर तुम्हाला ॲक्झिलरी बड दिसतं आहे. ज्या ठिकाणी ॲक्झिलरी बड आहेत त्या ठिकाणून वनस्पतींच्या फांद्या फुटत असतात. म्हणजे आपल्याला अशी ब्रांचिंग दिसते ना, दॅट ब्रांच कम्स आउट ऑफ दिस ॲक्झिलरी बड, अँड फ्रॉम द ॲपिकल बड द height of the stem grows on increasing. Like this, the part we have seen in the part of the stem, that is the nodes where the leaves comes out. Then the internal node, the distance or the space between the two nodes is called as internode. Axillary bud where the branches come out, and the apical bud where the stem grows on increase in height. So like this, these are the part of the stem. जवळपास असणाऱ्या एखाद्या झाडाची फांदी पहा आणि आवर्जून या भागांचं निरीक्षण करा. Now we are going to see the structure of leaf. The leaves grow from the nodes on the stem. खोडाला नोडच्या इथे आपल्याला पानं येताना दिसत आहेत. The leaves are generally thin, flat and green in color. सामान्यपणे पानाचा रंग हा हिरवा असतो. पानं ही पसरट असतात, त्याचबरोबर पातळ असतात. आता एक एक रचना आपण पाहूयात. वरून मी येते. यू कॅन सी द ॲपेक्स. पानाचा जो टोकाचा भाग आहे त्याला लीफ ॲपेक्स असं म्हणतात. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज अ लीफ ॲपेक्स. नंतर द एज ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज अ लीफ मार्जिन. पानाची जी कड आहे त्या कडेला म्हटलेलं आहे लीफ मार्जिन. त्यानंतर एक मिडरिप दिसते, पानामध्ये एक मुख्य शिर दिसते आहे, त्यामुळे पानाचे दोन समान भाग झालेले आहेत. त्यानंतर त्याला वेन्स, आपल्याला ती जी मुख्य शिर आहे तिला परत सेकंडरी वेन्स आपल्याला दिसत आहेत.
आणि त्यामुळे पानाचा एक पसरट भाग तयार होतो, त्यालाच लीफ ब्लेड असं म्हणतात. द ब्रॉड, द स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज अ लीफ ब्लेड ऑर अ लीफ लॅमिना. लीफ ब्लेडलाच लीफ लॅमिना असं म्हटलेलं आहे, जो पानाचा पसरट भाग आहे. त्यानंतर आपल्याला दिसतोय लीफ बेस. पान ज्या ठिकाणी खोडाला येतं किंवा जिथे पेटिओल आणि पान जोडलं जातं, दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ लीफ बेस. यू कॅन सी इन द डायग्रॅम. द नेक्स्ट पार्ट इज द पेटिओल, त्यालाच आपण पानाचा देठ असं म्हणतो. अँड समटाईम्स सम प्लांट्स हॅव अ स्टिप्यूल, म्हणजे लीफ बेसच्या इथेच त्याला आपल्याला छोटी पानं असतात, त्यालाच स्टिप्यूल असं म्हटलेलं आहे. त्याला मराठीतून उपपर्णे असं म्हणतात. काही पानांना स्टिप्यूल असतात, काही पानांना स्टिप्यूल नसतात. त्याचबरोबर काही पानांना देठं असतात, काही पानांना देठ म्हणजे पेटिओल नसतात. अशी पानांची रचना असते. आता पानांची जी मार्जिन आहे, त्या मार्जिनचे पण प्रकार आहेत बघा. एंटायर म्हणजे पूर्ण सलग अशी मार्जिन असते. काही ठिकाणी डेंटेट मार्जिन आहे, जसं की स्ट्रॉबेरीचं पान तुम्हाला दिसतंय. काही ठिकाणी डबल डेंटेट म्हणजे आणखी ती आपल्याला दंतेरी दिसते आहे. काही ठिकाणी लोब्ड शेप दिसते आहे, जसं की आपण भेंडी पपईची जी पानं आहेत ती लोब्ड शेप आहेत. इथं जे आहे सेरेट आहे, म्हणजे ती सरळ पण आहेत आणि त्याला थोडे दंतेरी पण आहेत, जसं की जास्वंद वगैरेची आपण अशा पद्धतीची मार्जिन. म्हणजे वनस्पतींच्या मार्जिनमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. आता यामध्ये तुम्हाला पानांचे 2 प्रकार दिसतील. एक आहे सिंपल लीफ आणि दुसरं आहे कंपाऊंड लीफ. द लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिडरिब. म्हणजे ज्या पानांमध्ये एक अखंड लीफ लॅमिना असतो त्याला आणि फक्त एक मुख्य शिर असते, त्याला म्हणायचं सिंपल लीफ. जसं की आपण गुलाब, मोगरा, जास्वंद अशी जी पानं पाहतो ती ही सगळी सिंपल लीफ आहेत. And the leaf blades of leaves in some plants is divided into a many small part. It is called as a leaflet. Such leaves are called as a compound leaves. तर काही वनस्पतींच्या पानांमध्ये जे लिफलेट असतात, छोटे छोटे लिफलेट मिळून एक पूर्ण पान तयार होतं, जसं तुम्हाला या डायग्राममध्ये दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चिंच. चिंचेचं एक पान आपण पाहतो, त्याचे छोटे छोटे लिफलेट असतात. तर अशा प्रकारच्या वनस्पतींच्या पानाच्या आकाराला कंपाऊंड लीफ म्हणतात. गुलाब, मोगरा, जास्वंद हे जी पानं आहेत ही सिंपल लीफमध्ये येतात. आता इथे तुम्हाला दिसेल पानांची रचना. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ द लीव्ज ऑन द स्टेम इज ऑल्सो डिफरंट. म्हणजे खोडाला येणाऱ्या जी पानांची अरेंजमेंट असते ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. पहिली जी अरेंजमेंट दिसते ती तुम्हाला अल्टरनेट अरेंजमेंट दिसते, म्हणजे एकाडेक अरेंजमेंट दिसते आहे. दुसरी जी आहे तिला स्पायरल अरेंजमेंट म्हणतात किंवा त्याला डेक्युसेट अरेंजमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. ती बरोबर एका बाजूला एक येतात आणि एक पद्धतीने ते गोल तयार करतात, अशी ही डेक्युसेट अरेंजमेंट आहे. तिसरी जी दिसते ती अपोजिट अरेंजमेंट आहे, म्हणजे बरोबर एकमेकांसमोर पानं आपल्याला आलेली दिसतात. त्यानंतर पुढची आहे व्हर्ल्ड, म्हणजे वर्तुळाकार पानं. पूर्ण वर्तुळाकार पानं आपल्याला पूर्ण खोडावर आलेली दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने वनस्पतींवर जी पानं येत असतात ती पानांची रचनेमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. याचबरोबर पानांच्या आकारांमध्ये सुद्धा विविधता असते, जसं की राऊंडेड म्हणजे गोलाकार पानं. जसं की आपण हे पाहतो, ओवा पाहतो, ओव्याचं कसं गोलाकार पानं असतं. पाल्मेट म्हणजे आपल्या हाताच्या आकारासारखं पानं असतात, जसं की पिंपळाचं आपण पाहतो. लॅन्सिओलेट म्हणजे तरफदार पानं, म्हणजे सरळ उभी पानं असतात. काही लिनियर पानं असतात, ती लंबाकार पानं असतात. म्हणजे असे वेगवेगळ्या आकारांची पानंसुद्धा आपल्याला दिसतात. तर या सगळ्यांची नोंद तुम्ही निरीक्षणातून घ्यायची आहे. आता या आकृत्यांमध्ये तुम्हाला दिसेल पानांची ज्या शिरा आहेत. द अरेंजमेंट ऑफ व्हेनेशन, इट इज ऑफ 2 पार्ट, दॅट इज टाईप्स, दॅट इज पॅरलल व्हेनेशन अँड रेटिक्युलेट व्हेनेशन. पहिल्या पानामध्ये तुम्हाला दिसते की ज्या शिरा आहेत, द वेन्स आर पॅरलल टू इच अदर. This type of venation is called as a parallel venation.
You can observe this venation in maize, jawar, bajra. In these plants we see the parallel venation, and in the second part it is a reticulate venation. त्याला जाळीदार व्हेनेशन असं म्हटलं असतं. गुलाब, मोगरा, पिंपळ, वड अशी जी पानं आहेत त्यांच्या ज्या शिरा आहेत त्या एक नेटवर्क तयार करतात. त्यामुळे याला रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हटलेलं आहे. एक मुख्य शिर असते, त्यामुळे पानाचे 2 भाग होतात आणि त्या मिडरिबला अनेक सेकंडरी वेन्स असतात आणि एक असं नेटवर्क फॉर्म होतं. दिस टाईप ऑफ व्हेनेशन इज कॉल्ड ॲज अ रेटिक्युलेट व्हेनेशन. आता या वेन्सचं काय आहे, काय काम आहे, तर शिरा ज्या आहेत ते ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात. वनस्पतींना द फूड विच इज मेड बाय अ प्लांट is given to the different parts of these veins, and the water and minerals comes from the root are carry out with these venations. Also the venation gives a support to a plant, म्हणजे त्या पानाला आधार देण्याचं कामसुद्धा या व्हेनेशन मार्फत केलं जातं. पुस्तकामध्ये एक तुम्हाला छान कृती दिलेली आहे, ती तुम्ही नक्की करा. टेक अ फॉलन पीपल लीफ अँड सोक इट इन अ वॉटर फॉर अ 15 to 20 days and dry it and make a greeting card of the less like leaf you get. पडलेलं पिंपळाचं पान घ्यायचं आहे, आपल्याला पान तोडायचं नाही आहे, ते पाण्यामध्ये 15 ते 20 दिवस ठेवायचं आणि वाळवायचं. तुम्हाला मस्त रेटिक्युलेट व्हेनेशन मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही छान एक ग्रीटिंग तयार करा. ओके.